₹1 पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी धक्कादायक बातमी। या शेतकऱ्यांना पीक विम्याचा एकही रुपया मिळणार नाही। एक चूक शेतकऱ्यांना पडली खूप महागामध्ये। सर्व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा आणि गोंधळाची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, या 15 जिल्ह्यात 1522 कोटींचं वाटप सध्या सुरू होत असताना अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पीक विमा हा पोहोचलेला आहे, परंतु अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया त्या ठिकाणी जमा झालेला नाही। महाराष्ट्रामधील 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा याच्यामध्ये त्या ठिकाणी समावेश आहे। बघा शेतकरी मित्रांनो, अपात्र जिल्हे आणि अपात्र शेतकऱ्यांची नावही त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विमा मिळालेला नाही। बघा शेतकरी मित्रांनो, चुकीच्या पत्रे पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांवरती त्या ठिकाणी सरकार कारवाई करणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। बघा शेतकरी मित्रांनो, ₹1 पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये सध्या 2555 कोटी रुपयांच्या पीक विम्याचं वाटप त्या ठिकाणी सुरू आहे। महाराष्ट्रातील एकूण 23 जिल्ह्यामध्ये हे वाटप चालू असताना कमेंटच्या माध्यमातून आपल्याला कळतंय की बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पैसे हे आलेले आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये जे काय असेल ते धुळे, नंदुरबार, पुणे असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा असेल, अमरावती असेल, अकोला असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, वर्धा असेल, नागपूर असेल, भंडारा असेल आणि गडचिरोली असेल, या जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे। याच्यामधील बरेचसे जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी अग्रिमचं काही ठिकाणी वाटप झालेलं आहे 3 जिल्ह्यामध्ये, तर बाकीच्या उरलेल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पीक विम्याचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे नुकसानीवरती आधारित। बघा शेतकरी मित्रांनो, तर आता 2022, 23 आणि 24 मधला देखील पीक विमा आता या ठिकाणी मिळणार आहे। खरीप हंगामातील 2022 सालचा जो काही खरीप हंगाम होता आणि रब्बी हंगाम होता यातील 2.87 कोटी रुपये हे त्या ठिकाणी मिळणार आहेत। खरीप 2023 मधील 181 कोटी, तर रब्बी 2023-24 मधील 63 कोटी 14 लाख रुपये हे त्या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत। काही ठिकाणी हे पैसे त्या ठिकाणी वितरितही केले गेलेले आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरीप 2024 मधील 2308 कोटी रुपये हे त्या ठिकाणी वितरित केले जात आहेत। असे एकूण 2555 कोटी रुपयांचा पीक विमा हा वितरित केला जात आहे। शेतकरी मित्रांनो, आता जे काही उर्वरित जिल्हे राहिलेत तर त्यांच्यामध्ये आजपासून देखील पीक विमा वाटप त्या ठिकाणी सुरू होणार आहे। त्यामुळे हे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करण्याची त्या ठिकाणी गरज नाही। पीक विम्याचे पैसे येण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 अतिशय महत्त्वाची कामं त्या ठिकाणी करावी लागणार आहेत, ती त्या ठिकाणी करून घ्यायची आहे, अन्यथा पुन्हा सरकारला पीक विमा हा जमा होऊन जाईल। शेतकरी मित्रांनो, पहिलं काम करायचं तुम्हाला म्हणजे तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक करायचं आहे। दुसरी जी काही गोष्ट आहे की तुमचं स्टेटस हे त्या ठिकाणी ॲप्रूव्ह असलं पाहिजे आणि तुमचा पीक विमा हा जमा त्या ठिकाणी झाला हे स्टेटस त्या ठिकाणी दिसलं गेलं पाहिजे। आणि तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं जे काय खातं आहे ते डीबीटीला त्या ठिकाणी सक्रिय असलं पाहिजे। बघा शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना ही अतिशय महत्त्वाची आणि शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देणारी अत्यंत महत्त्वाची योजना आहे। त्या ठिकाणी अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर विविध जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पीक विमा जमवायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। सुरुवात झाली यवतमाळ जिल्ह्यापासून, त्यानंतर आता त्या ठिकाणी लातूर झालं, परभणी झालं, हिंगोली, नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे या जिल्ह्याचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वाटप चालू आहे। आता या जिल्ह्यामध्ये जे काय आहे तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याच्या रकमा त्या ठिकाणी जमा होऊ लागल्यात। आता धाराशिव जिल्ह्यामध्ये साधारणतः 6,206 रुपये प्रति हेक्टर एवढी पीक विम्याची रक्कम त्या ठिकाणी जमा झालेली आहे। तर धुळे जिल्ह्यामध्ये बघा यात पीक विम्याचं स्टेटस काय आहे तर पॉलिसीचं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर हा पीक विमा त्या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे। जळगाव जिल्ह्यामधले शेतकरी अजूनही कॅल्क्युलेशनच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। जळगाव जिल्ह्याचं कॅल्क्युलेशन अजूनही त्या ठिकाणी चालू झालेलं नाही। ही कॅल्क्युलेशनची स्थिती सध्या अवेटेड अशी दाखवण्यात येत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये पॉलिसी या रद्द करण्यात आलेल्या आहेत। आता याच्यामध्ये कुठले कुठले शेतकरी याच्यामध्ये त्या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहेत, तर अपात्र करण्यामध्ये आलेले जे काही शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांनी काय केलं होतं की अधिक क्षेत्र त्या ठिकाणी आपल्या नावावरती दाखवलं होतं, म्हणजे पीक नसलेल्या पाण्याच्या क्षेत्रावरती पीक विमा त्यांनी त्या ठिकाणी भरलेला होता। म्हणजे अतिशय मोठी चूक ही त्यांनी केलेली होती आणि सरकारची जी काय आहे ती फसवणूक त्या ठिकाणी केली होती। म्हणजे आपल्याकडे पोटखराबा नावाचा एक प्रकार असतो की ज्या जमिनीवरती आपण कुठलंही पीक त्या ठिकाणी घेत नाही, तर अशा क्षेत्रावरती पीक विमा त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी भरला होता आणि हे सरकारच्या निदर्शनास आलं होतं। आणि मग हे निदर्शनास आल्याच्या नंतर सरकारने जे काय आहे तर पूर्णच्या पूर्ण पॉलिसी यांची त्या ठिकाणी रद्द केली आहे आणि आता याच्यापुढे यांना त्या ठिकाणी पीक विमा अजिबात मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, म्हणजे झालं कसं होतं की जर एखाद्या शेतकऱ्याने केवळ 1 गुंठ खराबा या क्षेत्रावरती जर भरला असेल तरी देखील त्याची संपूर्ण पॉलिसी त्या ठिकाणी अमान्य केली जाते। आता ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठी आर्थिक नुकसानीची ठरत आहे
आणि भविष्यात पीक विमा योजनावरती कमी विश्वास त्या ठिकाणी ठेवावा की नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी शेतकऱ्यांवरती निर्माण झाली आहे. मागे शेतकरी मित्रांनो, आता ही अत्यंत गंभीर बाब त्या ठिकाणी PMFBY प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मानली जाते. कारण पीक नसलेल्या जागेवरती जर तुम्ही पीक विमा भरलाय तर अर्थात तुम्ही शासनाची त्या ठिकाणी फसवणूक करतात. शेतकरी मित्रांनो, आता जी काय गोष्ट आहे ती म्हणजे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकरी पीक विम्याची त्या ठिकाणी वाट पाहत आहेत. या भागांमध्ये कॅल्क्युलेशनची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे. आता सांगली झालं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली झालं, पुणे झालं, सातारा झालं, कोल्हापूर, त्यानंतर कोकणामध्ये ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा जिल्ह्यामध्ये मात्र पीक विमा अतिशय कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मंजूर झाल्याचं दिसून येत आहे आणि या शेतकऱ्यांचं वाटप सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे. शेतकरी मित्रांनो, या बहुतेक शेतकऱ्यांच्या दाव्यावरती अद्याप निर्णय झालेला नाही. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी चुकीचा पीक विमा भरलेला आहे किंवा जे शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहेत, तर अशा शेतकऱ्यांच्या पीक विम्यावरती त्या ठिकाणी अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही किंवा ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केला आहे अशा शेतकऱ्यांच्या पीक विम्यावरती अजून काही निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. यांची जी काय स्थिती आहे ती कॅल्क्युलेशन अवेटेड अशी त्या ठिकाणी दाखवली जात आहे. या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांमध्ये मोठं अस्वस्थता त्या ठिकाणी निर्माण झाली आहे, नाराजी वाढलेली आहे. शासनाकडून जलद गतीने कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पूर्ण करून या सर्व पात्र शेतकऱ्यांना विमा वितरण होणे त्या ठिकाणी अत्यंत गरजेचे आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती येत्या 5 ते 6 दिवसामध्ये त्या ठिकाणी पीक विमा ही सगळी कॅल्क्युलेशनची प्रक्रिया ही पूर्ण होईल आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती त्याचे जेवढे काही नुकसान झाले त्या नुकसानीच्या प्रमाणामध्ये हा विमा त्या ठिकाणी विमा कंपनीकडून वितरित केला जाईल अशी त्या ठिकाणी अपेक्षा वर्तवण्यात दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचवा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहताय, जिल्ह्याचं नाव कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.